मंडळी, काश्मीरी दम आलू, पंजाबी दम आलू असे अनेक प्रकार तुम्ही ऐकले असतील, पण महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेले दम आलू तुम्ही केलेत का कधी? जर रेसिपी केली नसेल तर नक्की आपल्या चॅनलला भेट द्या आणि अगदी मनापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. एकच नंबर भाजी झाली होती. आपल्या रेसिपीचं नाव आहे महाराष्ट्रीयन पद्धतीने केलेले दम आलू. तर त्याच्यासाठी बघा, इथे मी छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत. बटाटे घेतल्यानंतर ते 5 ते 6 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एका छोट्या कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून, अगदी बटाटे बुडतील एवढं पाणी घालून, वरून बटाटे शिजतानाच अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि एक शिट्टी करून घ्यायची. कारण बटाटे जास्त शिजवायचं नाही, 80% शिजवायचे आहेत. तर तुम्ही बघितलं, बटाट्याला मी एकच शिट्टी करून दिली आणि हवा घालवायची नाही, आपोआप त्याची हवा जाऊ द्यायचं. आणि त्याच्यानंतर इथे बघा, आपला बटाटा 80% शिजलेला आहे. आता आपण हे बटाटे थंड करून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपल्याला ही सालं सगळ्या बटाट्यांची निघली पाहिजेत. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, सगळी मी सालं आता काढून घेते. तर इथे बघा, माझे सगळे सालं काढून झालेले आहेत बटाट्यांचे. आता आपल्याला काट्या चमच्याने अशा प्रकारे सगळ्या बटाट्यांना होल पाडून घ्यायचे आहेत. हे का करावं, तर मसाले आतपर्यंत पोचतात. तर आता बघू शकता तुम्ही, सगळ्या बटाट्यांना मी होल केलेले आहेत. आता आपल्याला बटाटा अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचा आहे. 4 ते 5 पळी तेल टाकायचे आणि असा अगदी बारीक पण नाही, अगदी मोठा नाही, मीडियम गॅसवरती अशा पद्धतीने आपल्याला हे बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर बघा, अशा पद्धतीने मी सगळे बटाटे आता फ्राय करून घेते. बटाटे फ्राय करणं खूप महत्त्वाचं आहे मंडळी. याच्यामुळे आपल्या बटाट्यांना खूप छान टेस्ट येते. तर इथे बघा, मी सगळे बटाटे फ्राय करून घेतले. आता बघूया ग्रेव्हीसाठी काय काय वापरलं आहे. तर मोठे 2 कांदे चिरलेले आहेत, मोठा 1 टॅमॅटो आहे, इथे कढीपत्ता आहे, हिरवीगार कोथिंबीर आहे. खड्या मसाल्यांमध्ये काय काय घेतलं आहे बघा. तर बघा, तमालपत्री घेतलेली आहे, दालचिनी घेतलेली आहे, लवंग आणि मिरी आणि 1 चक्री फूल अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. आणि इथे घेतलेले आहे ही बेडगी मिरची. या 4 मिरच्या आहेत छोट्या छोट्या, त्याचे तुकडे केलेले आहेत. गरम मसाल्यांमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे बघा, इथे बघू शकता तुम्ही, धने आहेत 2 चमचे, बडीशेप आहे 2 चमचे, 1 चमचा आहे जिरे, लसूण आहे 1 गड्डा आणि त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या 2 आणि आल्याचे तुकडे 2. आता आपल्याला धने, जिरे आणि बडीशेप भाजून घ्यायची आहे. अगदी बारीक गॅसवरती आपल्याला धने, बडीशेप आणि जिरे भाजून घ्यायचे आहेत. जास्त भाजायचे नाहीत, कारण हलके हलके भाजायचे आहेत. अशा पद्धतीने मसाले आपण भाजून घेतलेत ना, भाजीला टेस्ट एक नंबर येते मंडळी. आणि व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते हो मंडळी, त्यामुळे प्लीज 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 एक लाईक तर नक्कीच झाला पाहिजे. तर इथे बघा, अशा पद्धतीने मी आता अगदी मीडियम गॅसवरती हा मसाला भाजून घेत आहे. तर मसाला आता भाजलेला आहे. आता आपण काय करूयात, गॅस बंद करूयात आणि हे थंड होण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर बघा, छान असा मसाला झालेला आहे. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लगेच हा पूर्ण खडा मसाला ओतून घेते, म्हणजे काय होईल, थोडासा थंड होईल लवकर. तर आता बघू शकता तुम्ही, इथे मसाला थंड झालेला आहे. आता आपल्याला या मसाल्यामध्येच 2 मिरच्या, लसूण आणि आलं घालायचं आहे. आणि आता आपल्याला हे छान बारीक करून घ्यायचं आहे.
जर बारीक करताना मसाला बारीक नाही झाला तर थोडा तुम्ही पाण्याचा वापर करू शकता, पण मला पाण्याची गरज लागली नाही. तर इथे बघू शकता छान असा मसाला झालेला आहे. आता आपण आलू फ्राय केलेले ते तेल होतं ते वापरलेलं आहे सगळ्यात आधी आणि त्याच्यानंतर परत 2 चमचे तेल घातलेलं आहे, 2 पळ्या. नंतर तमालपत्री, बेडगी मिरची, लवंग, मिरी आणि दालचिनी घालून घ्यायची. नंतर कांदा टाकायचा. आपल्याला हे सर्व अगदी मऊसर होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. कांदा अगदी ब्राऊन झाला पाहिजे. तर आता आपण थोडंसं मीठ घालूयात, कारण मीठ घातलं की कांदा लवकर भाजतो. मीठ थोडंसंच घालायचं मंडळी, कारण बटाटे शिजायला टाकताना आपण मीठ टाकलं होतं. तर इथे बघू शकता तुम्ही आता कांदा बऱ्यापैकी भाजलेला आहे. त्याच्यामध्ये मी आता कढीपत्ता आणि टोमॅटो टाकून घेते. परत आपल्याला 5 ते 7 मिनटं हे हलवून चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यावरती नंतर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे पटकन टोमॅटो आणि कांदा मऊ होईल. अगदी मऊसर ग्रेव्ही करायची आहे. मऊ झाल्यानंतर वर आपण जो खडा मसाला बनवला होता तो मसाला घालून घ्यायचा आहे. तो मसाला टाकल्यानंतरही आपल्याला 5 ते 7 मिनटं अशा पद्धतीने परतून घ्यायचं. मैत्रिणींनो, कोणतीही रेसिपी करायला खूप मेहनत लागते आणि दम आलू करायला तर खूप वेळ लागतो. त्यामुळे नक्की प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर माझी घरगुती मसाला, ताजी चटणी घातलेली आहे आणि हळद घातलेली आहे आणि परत 2-3 मिनटं परतून आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातल्यानंतर आपल्याला हे परत 3 ते 4 मिनटासाठी शिजवण्यासाठी मसाला ठेवून द्यायचा आहे. तर इथे बघू शकता मसाला छान असा शिजलेला आहे. बाजूला तेल सुटलेलं तुम्हाला दिसत असेल. तर मस्त अशी आता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बटाटे घालून घेऊयात आणि वरून जेवढी तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल, पातळ घट्ट जशी हवी असेल तसं गरम पाणी घालून घ्यायचं. तर इथे बघू शकता तुम्ही मस्त असं किती छान ग्रेव्ही, एकदम मस्त, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही, अशी ग्रेव्हीदार भाजी झालेली आहे. तर वरून मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि परत आपल्याला 2 मिनटासाठी अशा पद्धतीने भाजी दम आलू आहे त्याच्यासाठी अशा प्रकारे दम देण्यासाठी ठेवायची आहे. खूप सुंदर झाली होती मंडळी भाजी, खूप टेस्टी झाली होती. तर इथे बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली भाजी महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेले दम आलू नक्की बनवून बघा. किती सुंदर भाजी झालेली आहे आणि खरंच अगदी मनापासून सांगते मैत्रिणींनो, खूप सुंदर भाजी झाली होती. चवीला तर अप्रतिम होती. तुम्ही नक्की करून बघा आणि जर आपली रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज मैत्रिणींनो एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने किती छान अशी रेसिपी झालेली आहे आणि रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करायला मात्र विसरू नका. तुमच्या कमेंटच्या अगदी मी तुमची कधी कमेंट येईल असं अगदी आतुरतेने वाट पाहत असते. तर बघू शकता किती सुंदर भाजी झालेली आहे मैत्रिणींनो. या पद्धतीने नक्की बनवा आणि ही भाजी बनवल्यानंतर मी खाऊन झाल्यावरच तुम्हाला मी रेसिपी टाकत असते, टेस्ट करते आणि मगच तुम्हाला सांगते. चला तर आता लगेच भाजी सर्व करून घेऊयात. तर बघा इथे बघू शकता खूप सुंदर अशी भाजी झाली होती. तुम्ही चपाती, रोटी, पराठा कशाबरोबर, भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. एकच नंबर भाजी झाली होती. चला तर मंडळी या मग सर्वांनी दम आलू रेसिपी महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेली खायला. परत भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.